नमस्कार, आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अमरावती जिल्ह्यात 25,000हून अधिक वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला आहे. या भव्य अभियानाचा शुभारंभ भाजपा नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते हनुमानगड येथील रामवाटिका परिसरात वृक्षारोपण करण्यात आला. या उपक्रमांतर्गत पुढील 10 दिवस जिल्ह्यातील सर्व तालुके, गावे, शाळा, महाविद्यालय तसेच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यावेळी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की वाढते प्रदूषण आणि बदलते हवामान लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. प्रत्येक युवक युवतीने आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ किमान एक झाड लावून त्यांचे संगोपन करावे. वृक्षारोपण हीच आजच्या काळातील सर्वात मोठी समाजसेवा आहे असे आवाहन त्यांनी केले. तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याला अभिवादन आणि त्यांच्या स्मृतींना विनम्र श्रद्धांजली म्हणून हे वृक्षारोपण अभियान राबवण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रसंगी सर्व संत महंत, समाजसेवक, आमदार रवी राणा, जिल्हाधिकारी आशिष एरेकर, पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस अधीक्षक निकेतन कदम, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, भारतीय जनता पक्ष आणि युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वतः वृक्षारोपण करून सेवा दिवस साजरा केला. पर्यावरण संवर्धनाचा व्यापक संदेश देणाऱ्या या उपक्रमातून हरित, स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला असून या मोहिमेत जिल्हाभरातील हजारो स्वयंसेवक आणि नागरिक सहभागी होणार आहेत. पावसाचा पिरियड आहे आणि आजही तुम्ही जर पाहू शकता की पूर्ण भरभरून पाऊस सुरू झाला आहे आणि त्याच्यामध्ये पोल्युशन मुक्त हा महाराष्ट्र झाला पाहिजे. आमचे लाडकी भाऊ आणि आमचे देवाभाऊचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्ताने आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये मिनिमम 25,000 झाडं आपण लावून घेतो आणि तसेही आमची अमरावती पोल्युशनचे आजूबाजूही कुठे खराब पोल्युशन नाही आहे, चांगलं पोल्युशनच आहे आमचं जिल्ह्यामध्ये. क्लायमेट चांगलं आहे, पण तरी येणारे पिढीसाठी आणि आजचे जे कार्यकर्ते आहे आमचे देवाभाऊचे, आम्ही आमच्या मुख्यमंत्रीला, आमच्या भावाला काय देऊ शकतो तर आमच्या क्षेत्राला स्वच्छ वेदर, क्लायमेट आणि पोल्युशन मुक्त राहायला पाहिजे. त्याकरिता 25,000 झाडे लावून घेते आणि आमचे आदरणीय अजितदादा पवार यांची आज जयंतीसुद्धा आहे. या निमित्ताने त्यांची आठवण म्हणून, त्यांचे कार्याला सलाम म्हणून, त्यांच्यावर प्रेम करणारी हा पूर्ण महाराष्ट्र म्हणून आपण आज त्यांच्या निमित्तसुद्धा झाड लावण्याचे कामं करत आहे. आणि सगळे महाराष्ट्राचे जेवढेही युवक आहेत ज्यांना माहीत आहे क्लायमेट इज व्हेरी इम्पॉर्टंट, वेदर, पोल्युशन आणि स्वच्छ पोल्युशन राहायला पाहिजे, त्यांनी सगळ्यांनी आपल्या आपल्या आईवडिलांच्या नावाने एक एक झाड प्रत्येक ठिकाणी आपण लावलं पाहिजे. तेवढंच मी सगळ्यांना विनंती करते. ज्या ठिकाणी 151 फूट उंच बजरंगबलीची मूर्ती स्थापित होत आहे, बाजूलाच राम वाटिका एक भव्य गार्डन डेव्हलप होत आहे आणि या परिसरामध्ये जवळपास 25,000 झाडाची आम्ही लावण्याची सुरुवात करत आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त ज्यांनी नेहमी लोकांना न्याय देण्याचं काम केलं, जनतेची सेवा केली आणि आजसुद्धा त्यांचा वाढदिवस सेवा दिवस म्हणून आम्ही साजरा करत आहे. आणि या सेवा दिवसाच्या माध्यमातून 25,000 झाडं संपूर्ण जिल्ह्यामध्ये लावण्याचा संकल्प नवनीत राणांनी केला आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता, युवासेना पार्टीचे कार्यकर्ता, संपूर्ण जिल्ह्याचे अधिकारी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये, संतांच्या उपस्थितीमध्ये हे वृक्षारोपण सुरू झालेलं आहे. आणि हे 10 दिवस हा पूर्ण सप्ताह चालणार आहे. या सप्ताहामध्ये तालुक्याचे धारणी आहे, चिखलदरा आहे, चांदूर बाजार आहे, अंजनगाव, दर्यापूर, दिवसा सगळ्याच परिसरामध्ये 10 दिवस आम्ही वृक्षारोपण करू, 25,000 झाडं लावू. आणि त्या ठिकाणी अजितदादा पवार, स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंतीसुद्धा आहे. हे सुद्धा या झाडाच्या माध्यमातून दादांची आठवण म्हणून प्रत्येक ठिकाणी आम्ही झाडं लावत आहे. आणि देवाभाऊंना आज वाढदिवसाच्या रूपामध्ये प्रदूषणमुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, प्रदूषणातून महाराष्ट्र बाहेर पडला पाहिजे आणि सगळ्यांना स्वच्छ आणि सुंदर एक चांगली हवा मिळाली पाहिजे. या दृष्टीने 25,000 झाडं लावण्याचा संकल्प नवनीत राणेंनी केला आहे आणि आज वृक्षारोपण भर पाण्यामध्ये सुरू आहे. अशाच व्हायरल अपडेटसाठी सबस्क्राईब करा उमेश 24 चॅनलला. धन्यवाद.